दिस इज द नेक्स्ट पार्ट ऑफ द लग्नाची सिरीज। सकाळी सकाळी लग्नासाठी आलेल्या मंगूला लसूण सोलायचं काम लावलं होतं, तर दुसरीकडे दिदीची पुरणाची आणि आमटीची तयारी चालू होती। मंगूचं लसूण सोलण्याचं स्पीड बघता सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक होईल, पण हिचा काय लसूण सोलून होणार नाही आज। आणि घरातल्या सगळ्या बारक्या पोरांचा बाहेर असा चिखलांचा खेळ चालू होता। तू माझा व्हिडिओ करू नको, मम्मी बघता असं म्हणून तो मला मारत होता। आणि त्यानंतर घरी आल्यावर अक्षय तृतीया ज्याच्याशिवाय अपूर्ण असते ते काम आधी मी करायला घेतलं, ते म्हणजे आमरस। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी कोणतेही शुभ कार्य, खरेदी किंवा नवीन सुरुवात करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते। अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणारे। या दिवशी केलेले पुण्य, दान आणि चांगले कार्य आयुष्यभर वाढत राहते असे मानले जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली आणि भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्मही याच दिवशी झाला। आणि महाभारतातील कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र दिले होते, ज्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही। तसेच काही कथांनुसार असंही मानलं जातं की गंगा नदी पृथ्वीवर अवतरली तीही याच दिवशी।